नमस्कार, मी दिवांजी आहे. विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे. मुंबई जवळील उपनगरात वसई विरार शहर महानगरपालिका आहे. वालीव प्रभागातील गाव मौजे वालीव सर्वे क्रमांक 84 हा भूखंड गुरुचरण आहे. तर त्यामधील काही भाग हा गार्डनचा राखीव भूखंड आहे. बेजबाबदार बांधकामवाल्याने, परप्रांतीय भूमाफियाने इथे कुणाच्या बळावर एवढं मोठं साम्राज्य उभं केलं? कारण याला राम रहीमच्या शेजारी असलेल्या भूखंडावर एव्हरशाहीमध्ये बळ आले. तिथे भरपूर लुटलाय भूखंड मोठा राम रहीमच्या शेजारी. मग याला मदत करणारा कोणत्या पक्षाचा माणूस आहे का? याचा कोण बाप आहे का? हा परप्रांतीय भूमाफियांनी गिळंकृत केला आहे. आता हा गिळंकृत करताना याला बोईसर मतदारसंघाच्या आमदारांचा काही पाठिंबा आहे का? पालिकेच्या धोरणानुसार राखीव भूखंडाची जबाबदारी ही त्या महानगरपालिकेची आहे. त्यामुळं राखीव भूखंड जर भूमाफिया गिळंकृत करत असेल आणि लोकप्रतिनिधी या नात्याने बोईसर मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी या राखीव भूखंडावर झालेल्या अनधिकृत बांधकामावर गार्डनच्या जागेवर या ठिकाणी कारवाई करण्याबाबत पालिकेच्या आयुक्तांना किंवा संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना का बोलत नाही? मिळालेल्या माहितीनुसार या महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे अनधिकृत बांधकामे होते यावर फार मोठी गुप्त बांधणी चालू आहे. या शहरामध्ये कमिशनर, पोलीस कमिशनर कोण असावे, आयुक्त कोण असावे, इथपासून या बांधणीला जोर आला आहे. कारण नुकतेच पालघरचे जिल्हाधिकारी इंदू राणी जाखड यांची नियुक्ती झाली आहे. या जमिनी कशा गिळंकृत केल्या जातात? त्यामुळे मी वसई तालुक्यातील तमाम वसईकरांना आणि पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्रांना आणि शेतकऱ्यांना आव्हान करेल की वेळोवेळी महिन्यातून 2दा म्हणा, महिन्याला म्हणा, तलाठी ऑफिसला जाऊन आपली जमीन आपली आहे का हे चेक करा. कारण तुम्ही वसई तहसीलदारांना तुमची काही तक्रार दिली तर तुम्हाला काही उत्तर मिळणार नाही. मंडळ अधिकारी आणि तलाठी कुणाची जमीन कुणाच्या नावावर करील याचा काही थांगपत्ता लागणार नाही. आणि या शहरामध्ये, या महानगरपालिकेमध्ये आणि वसई तहसीलमध्ये तक्रारीला किंमत दिली जात नाही. याला पर्यावंशी काही नेते देखील जबाबदार आहे. तर या भूखंडावर मागील वर्षी 22 मे 2024 रोजी पंचनामा करण्यात आला. या पंचनाम्यावर राजकुमार मोतीलाल यादव हाच या ठिकाणचा मुखिया समोर आहे. पडद्यामागे बरेच काही त्याचे मायबाप आहेत. तर 22 मे 24ला पंचनामा केला आणि त्याच्या आदल्या दिवशी या प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त मनाली शिंदे होत्या, यांनी 21 मे 2024ला म्हणजे पंचनाम्याच्या आदल्या दिवशी, पंचनामा दुसऱ्या दिवशी, नोटीस आदल्या दिवशी काढण्यात आली. काय नोटीस काढली की 24 तासामध्ये हा भूखंड खाली केला नाही तर या ठिकाणी कारवाई केली जाईल. म्हणजे महानगरपालिकेच्या नजरेमध्ये कॅलेंडरमध्ये 24 तास, 48, 1 वर्ष हा जो कालावधी आहे, महानगरपालिकेने ज्या नोटीसमध्ये जी उल्लेख केला 24 तासात खाली करावे, आज 22 मे 2024 पासून आता 22 मे 2025 होईल. म्हणजे एका वर्षाला हे 24 तास म्हणतात. काय कारवाई आहे? वालीव प्रभागामध्ये दप्तरी नोंद आहे की या भूखंडावर महानगरपालिकेने 5 वेळा कारवाई केली. पण कशी? 2-4 विटा काढल्या, तिथल्या भूमाफियाला धमकावलं आणि आर्थिक व्यवहाराची या ठिकाणी तडजोड झाली. त्यावेळेस 2-4 रूम होत्या. आज 60 ते 70 औद्योगिक गाळे बांधले शासकीय जमिनीवर.
काहीच पडलं नाही महानगरपालिकेला. बरं, तुमचा भूखंड नाही तर मग तुमचे अधिकारी परस्पर कारवाईला का जातात? तहसीलदाराला काहीच पडलं नाही का अविनाश गोष्टींना? मग ह्या खुर्च्या कशासाठी यांनी ताब्यात घेतल्या? यांना काय अधिकार आहे खुर्चीवर बसण्याचा? नवीन आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही लोकांना जाब विचारावा, आयुक्तांना देखील आणि तहसीलदारांना देखील. तेव्हा स्थानिक भूमिपुत्रांनी, शेतकऱ्यांनी सावधान व्हावे. या व्हिडिओतून माझा एवढाच संदेश आहे की जर आपली जमीन आपल्या नावावर राहत नसेल तर ही तलाठी मंडळ आधी कशासाठी? बरं, आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघताय, तलाठी मंडळ अधिकारी, दुसरा तलाठी जॉईंट मध्ये अँटी करप्शननी पकडले, ह्याला पकडले, त्याला पकडले. फॉरेस्ट बद्दल आपण नंतर बोलू, त्यांना कोणी पकडले. या महानगरपालिकेवर ईडीने रेड केली, त्यामध्ये YS रेड्डी हा भ्रष्ट अधिकारी, हा पैसा खाणारा अधिकारी मिळेल त्या ठिकाणी. तुमची जमीन आहे की नाही माहित नाही, सातबाऱ्यावर उलट सुलट करून आर्किटेक्टला उलटा सुलटा डिझाईन करून तिथे परवानगी देणार. त्याचे 32-33 कोटी रुपये पकडले, काही फरक नाही पडला त्याला. अजूनही त्याला अटक नाही, जेलमध्ये नाही, काही नाही. मग आता हा भूखंड खाली कोण करणार? आयुक्त अनिल कुमार पवार करणार, अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे हा भूखंड खाली करणार का? या महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे सर्वा CUC विभागाचे प्रमुख उपायुक्त दीपक सावंत हा भूखंड खाली करण्याची हिंमत आहे त्यांच्या? वाढीव प्रभागात बसलेले निलेश म्हात्रे करणार, कारण निलेश म्हात्रे हे फार बिझी अधिकारी झाले. यांना ही खुर्ची मिळाल्यापासून यांना वेळ नाहीये. कुणाचा सर्वे करू, कुणाला भेटू, म्हणजे बांधकामवाल्यांना. यांना जनतेचं काही पडलेलं नाहीये. या ठिकाणी आमदारांच्या काही लोकांचा पाठिंबा आहे. नसेल पाठिंबा तर त्यांनी कारवाई करून दाखवतो. घ्या भूखंड ताब्यात. बापाने येथे 8-10 वर्षापूर्वी कारवाई झाली. फॉरेस्टच्या जमिनीवर महसूल आणि फॉरेस्टने, महापालिकेने संयुक्त कारवाई केली. विरार फाटा येथे कनेर चौकीच्या समोर हजारो रूम काढल्या आणि गोरगरीब रस्त्यावर आला, त्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले. या ठिकाणी तेच होणार, कारण तुमचे हिस्से मिळाले. आणि पुन्हा अशा आमदार खासदारांची नावं घेतले का म्हणणार आमच्या नावाची बदनामी होते. मग या शहराचं रक्षण कोण करणार? तुम्ही तर लोकप्रतिनिधी आहात. आणि सध्याच्या घडीला आमदार विलास तरे यांच्या मतदारसंघात अनधिकृत बांधकामाला उधाण आले. कसला सिस्टम आहे हा? या ठिकाणी CP कोण बसवायचे, SP कोण बसवायचे हे भूमाफिया ठरवू लागली. ही अंतर्गत माहिती आहे. त्यांच्या हिताचा पाहिजे. म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकार, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांची काही हितचिंत आणि अजितदादा यांची स्पर्धा चालू आहे. या शहरातून सगळ्यात जास्त मोठा फंड गोळा केला जातो. त्यामुळे हा एक शासकीय भूखंड आहे 84 नंबरचा. असे कितीतरी भूखंड गिळंकृत केले. हिंमत असेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये, आयुक्तांमध्ये, राखीव भूखंड तर त्यांनी राखली, त्यांची जबाबदारी आहे, तर त्यांनी सगळे सर्वे करावा. आणि घ्या मीडियाची प्रेस कॉन्फरन्स, दूध का दूध, पाणी का पाणी होईल. त्यामुळे या बांधकाम धारकाला जी नोटीस पाठवली, राजकुमार मोतीलाल यादव हा कोण आहे? हा परप्रांतीय भूमाफिया इतकी मजल कशी करू शकतो? शासकीय भूखंड बांधकाम करेपर्यंत महानगरपालिकेची भूमिका काय? 5 वेळा कारवाई केली, फक्त सेटलमेंटसाठी केली. त्यामुळं तातडीने या ठिकाणी कारवाई व्हावी हीच या ठिकाणी अपेक्षा. स्थानिक भूमिपुत्रांनी, जमीनदारांनी आपल्या जमिनी सांभाळाव्या. वेळोवेळी तलाट्यांच्या तिथे जाऊन चौकशी करावी. यांचं कोण वारलं गेलं आलं तर यांच्या नावावर करायला सुद्धा पैसे मागणारी ही भामटी पैदा जन्माला आली.
शासकीय अधिकारी हे त्या लोकांसाठी असतात. शेतकरी हा अन्नदाता असतो. हे सर्व काही विसरले आहेत. सरकारी खुर्ची म्हणजे वसुलीचे अड्डे झाले आहेत. त्यामुळं हा भूखंड ताब्यात घ्यावा, कारवाई करावी. आणि आपल्याला या जमिनींबाबत काय वाटतं, आरक्षित भूखंडाबाबत काय वाटतं, यावर आपण कमेंटच्या माध्यमातून आपण आम्हाला सांगावे. व्हिडिओ सामाजिक आहे, त्यासाठी सर्वसामान्यांपर्यंत जाण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आपल्याला यामध्ये काय त्रुटी वाटल्या, काय व्यक्त केलं पाहिजे याबाबत कमेंट करा. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद.